समाजसेविका अंजली दमानिया यांना सीडीआर कसे मिळतात ही चौकशी करण्यापेक्षा महाठग अशोक खरात व संबंधिताचे काय बोलणे झाले हे तपासून जाहीर करावे अशी मागणी माजी राज्यमंत्री सुबोधभाऊ सावजी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे 8 एप्रिलला केली आहे। त्यांनी आपल्या निवेदनात महाठग अशोक खरात याची पूर्णपणे चौकशी सुरू आहे, याला कोण कोण साथीदार होते, त्यांचे कुठे कुठे संबंध होते, या तपासात अंजली दमानिया यांनी मिळवलेली माहिती या आधारावर अशोक खरात व संबंधितांचे काय संभाषण झालीत याची चौकशी होऊन ही संभाषण जाहीर करणे आवश्यक आहे। सीडीआर कसे मिळवले, काय मिळवले, सीडीआरच्या आधारे खऱ्या सूत्रधारांची माहिती मिळण्यास आधार होत आहे व यामध्ये बडे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे। आपणच अशोक खरात यावर कारवाई करावीची आहे। अंजली दमानिया यांनी जी माहिती दिली या आधारे तपासात फायदाच होणार, परंतु यामध्ये मंत्रिपदावर असणारी नेते मंडळी अटकणार आहे। या कारणाने अंजली दमानिया यांना सीडीआर कसे मिळाले ही चौकशी करून आपण मंत्रिमंडळातील बड्या नेत्यांना पाठीशी घालणार आहात का, असा आमचा प्रश्न आहे। तरी या सीडीआरचा पुरेपूर फायदा घ्यावा हीच मागणी असे नमूद केले आहे। गजानन वाघमारे, अजिंक्य भारत प्रतिनिधी। आज हे पत्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मान्य नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस यांना दिलं। या पत्राचा आशय असा आहे, अंजली दमानिया यांनी सीडीआर कसे मिळवले याची चौकशी करा, परंतु या सीडीआर मध्ये जी नावे मिळाली यांची काय काय संभाषणे अशोक खरातशी झाले, काय व्यवहार होते अशोक खरातशी, हेही उघड झालं पाहिजे आणि या सीडीआरचा आधार घेऊन यामध्ये चौकशी होणं आवश्यक आहे। उपमुख्यमंत्री, मंत्री, काही नेते यांची नावे याच्यात आहे, कोण्याही पक्षाचे असो, परंतु अशोक खरात हा महाठग आहे आणि या महाठगशी असणारे संबंध हे जर यातून उघड होतात तर निश्चितच या सीडीआरचा उपयोग शासनाने करून घ्यावा व याचा पूर्णपणे खुलासा करावा, याकडे महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष लागून आहे आणि किती मोठा असो। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू फॉर वॉचिंग।